नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि तुम्ही पाहतात रोखोक. मित्रो, अयोध्येतल्या श्रीराम जन्मभूमी मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा हळूहळू एका नियोजनबद्ध पद्धतीने वातावरण देशभरात तापवण्याचं काम सुरू आहे. हा श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा, त्याची तयारी, त्याच्यासाठी देशभरातल्या लोकांचं लक्ष त्याकडे आकृष्ट व्हावं याचं उत्तम नियोजन, हे सगळं सुरू असताना भारतीय जनता पक्षाला आणि एकूणच संघ आणि त्या व्यवस्थेला जे वाटते त्याच्यात विरोधक कसे अडकत चालले आहेत याचा उत्तम नमुना हे राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांचं स्टेटमेंट आहे. खरं म्हणजे शिर्डीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पवार गटाचं जे काही 2 दिवसाचं शिबिर सुरू होतं, त्या शिबिरामध्ये जितेंद्र आव्हाडांकडे जो काही विषय होता त्या विषयामध्ये बोलताना त्यांनी प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते, हे क्षत्रिय होते, हा आपला माणूस होता, या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला आणि एक वादग्रस्त वक्तव्य त्यातून बाहेर आलं. प्रभू श्रीरामचंद्र हे मांसाहारी होते अशा पद्धतीचं वक्तव्य करणं, आणि तेही अशा वेळी करणं की ज्यावेळी हा धार्मिक उन्माद देशात तयार करण्याचं मोठं षडयंत्र भारतीय जनता पार्टी आणि या सगळ्या कट्टरतावादी मंडळींनी निर्माण केलेलं आहे. अशा वेळी खरं तर या स्टेटमेंटची काही गरज नव्हती. तुम्ही तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचं शिबिर घेतात तर या पुढे अशा वातावरणाला सामोरे कसं जायचं, सामना कसा करायचा, भारतीय जनता पार्टी आणि एकूणच नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील, महाराष्ट्रातले देवेंद्र फडणवीस असतील, यांच्या सगळ्या स्ट्रॅटेजी ज्या आहेत त्या स्ट्रॅटेजी फेल कशा करायच्या याचं उत्तम नियोजन तुम्ही कार्यकर्त्यांसमोर मांडू शकले असते. परंतु असं न करता नेहमीच्या त्यांच्या स्वभावाप्रमाणे जितेंद्र आव्हाडांनी खरं म्हणजे हे वादग्रस्त स्टेटमेंट केलं. या स्टेटमेंटनंतर त्याच्या प्रतिक्रिया महाराष्ट्रभरात उमटायला लागल्या, देशभरात उमटायला लागल्या. कारण आता लपून काहीच राहत नाही. एखादं वादग्रस्त स्टेटमेंट एखाद्या नेत्यांनी केलं तर राष्ट्रीय पातळीवरचे, राज्य पातळीवरचे सगळे चॅनल्स ते दाखवतात आणि त्याचे प्रतिक्रिया देशभरात काही क्षणात उमटायला लागतात. हा आपला आजवरचा अनुभव आहे. हे स्टेटमेंट केल्यानंतर ज्या पद्धतीने जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका होते, पक्षातूनही अनेक लोकांनी ते स्पष्टीकरण दिलं आहे. अगदी त्या पक्षाचे अध्यक्ष असतील जयंत पाटील यांनी सांगितलं की हे जितेंद्र आव्हाड यांचं व्यक्तिगत मत आहे. अगदी त्या पक्षाचे तरुण नेते रोहित पवार यांनी तर कानपिचक्यास त्यांना दिला की अशा वेळी खरं म्हणजे स्टेटमेंट करायची गरज नव्हती. जे नेमकं भारतीय जनता पक्ष आणि या सगळ्या मंडळींना पाहिजे ते आपल्याकडून अशा वेळी यायला नको, याच्यासाठी खरं तर अशी शिबिरं असतात. परंतु शिबिराचा उद्देश नेमका काय असतो हे जितेंद्र आव्हाडांसारख्या माणसाला न कळणं हे आपलं सार्वजनिक जीवनातलं मोठं दुर्दैव आहे. या लोकांना तेच पाहिजे असते की या निमित्ताने, रामाच्या निमित्ताने, या धार्मिक उन्मादाच्या निमित्ताने विरोधक कसे फसत त्याच्यात जातील आणि पुढे मग त्याच्यातून पाय काढणं विरोधकांना कसं मुश्किल होईल. कारण की या संबंध मुद्द्याचा राजकीय फायदा भारतीय जनता पार्टीला निश्चित 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये घ्यायचा आहे. हे तर सगळ्यांनाच माहिती आहे की साधारणतः जानेवारी-फेब्रुवारीमध्ये 2 वर्षापूर्वी ज्ञानेश महारावांनी त्यांच्या लेखात लिहिलं होतं, चित्रलेखाच्या, की साधारणतः जानेवारीमध्ये श्रीराम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठा उद्घाटन सोहळ्याचा कसा घाट घातला जाईल आणि त्याचा संबंध फायदा जो आहे तो भारतीय जनता पार्टी लोकसभेच्या निवडणुकीसाठी कसा घेईल हे आधीच सगळं ठरलेलं असताना, राजकीय निरीक्षकांना त्याचे अंदाज असताना, जितेंद्र आव्हाडांसारख्या माणसाला त्याचा अंदाज येऊ नये हे खरं म्हणजे राजकीय परिपक्वतेचं लक्षण नाही आहे. आणि हे तुम्ही सगळे हा जो इतिहास आहे हा आपण वाचत नाही, मनात ठेवत नाही आणि राजकारणात पण वाद जातो. अरे राम आपला आहे, बहुजनांचा आहे राम, शिकार करून खाणारा राम तो आमचा आहे, आमच्या बहुजनांचा. तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात की आम्ही रामाचा आदर्श पाळतो आणि आम्ही मटण खातो. हा रामाचा आदर्श, राम हा शाकाहारी नव्हता, तो मांसाहारी होता. 14 वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणार हो ते शाकाहारी शोधायला? बरोबर आहे की नाही? जे बोलतो ते खरं बोलत असतो मी. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड त्यांच्या जुन्या वक्तव्यावर अजूनही कायम आहेत. सत्य स्थिती
सांगितल्याने लोकांच्या भावना जर आहत झाल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. अशा पद्धतीची माफी त्यांनी मागितलेली आहे, परंतु याला काही अर्थ दिसत नाही. रोहित पवारांनी जो मुद्दा महत्त्वाचा या देशातल्या एकूण वातावरणाच्या निमित्ताने मांडला तो मला महत्त्वाचा वाटतो. अशावेळी नेमकं कुठल्या पद्धतीने वक्तव्य करायला पाहिजे, त्या वक्तव्याचे पडसाद काय उमटतील आणि नेमकं विरोधकांनी टाकलेल्या सापड्यामध्ये, सत्ताधाऱ्यांनी टाकलेल्या सापड्यामध्ये विरोधक कसे अडकत जातील याची चिंता रोहित पवारांना निश्चित होती आणि ती या निमित्ताने ती भीती खरी ठरत आहे. जितेंद्र आव्हाडांसारख्या माणसांनी खरं म्हणजे वादग्रस्त वक्तव्य त्यांनीच काय, विरोधी पक्षाच्या महाराष्ट्र विकास आघाडीतल्या प्रत्येक पक्षांनी, प्रत्येक नेत्यांनी, त्यातल्या प्रत्येक जबाबदार पदाधिकाऱ्यांनी खरं म्हणजे अशा काळामध्ये असं स्टेटमेंट टाळायला हवं. अशी वादग्रस्त वक्तव्य करू नये, कारण की वादग्रस्त वक्तव्याचं राजकारण करून भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्रातली सुद्धा ही महायुती हे त्याचं भांडवल करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यामध्ये एक नंबरचे एक्सपर्ट आहेत, माहीर आहेत. अशा सगळ्या काळजी खरं घेतली पाहिजे. मुद्दा हा याहीपेक्षा खतरनाक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिडल्स इन हिंदुझम यामध्ये सगळी मांडणी केलेली आहे. ज्या भक्तांना किंवा श्रीराम भक्तांना, श्रीकृष्णाच्या भक्तांना काही शंका वाटत असेल त्यांनी रिडल्स इन हिंदुझम हे पुस्तक वाचलं पाहिजे. पुराणामध्ये, सगळ्या धार्मिक साहित्यामध्ये त्याचे उल्लेख आहेत, परंतु नेमका कोणता मुद्दा कोणत्या पद्धतीने, कोणत्या वेळी, कोणत्या काळामध्ये टाकावा, फेकावा लोकांसमोर याचं ताळतंत्र मात्र राजकीय माणसांना असलं पाहिजे. सध्याच्या काळामध्ये जितेंद्र आव्हाड एका तात्विक दृष्टीने योग्य बोलले असले तरी ही वेळ त्याच्यासाठी योग्य नाही. हा महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण की मुद्द्यांचं राजकारण, महत्त्वाच्या मुद्द्यांचं, ज्वलंत मुद्द्यांचं राजकारण न करता काल्पनिक मुद्द्यांचं राजकारण करण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्रातली महायुती माहीर आहे. याची काळजी यापुढे महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी घेतली पाहिजे. एवढंच आपण अपेक्षा यांच्यापासून करूया. आजच्या पुरतं एवढंच. हा व्हिडिओ आवडला असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक आणि शेअरसुद्धा करा. नमस्कार.